नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मागे वळून पाहताना या उपक्रमाअंतर्गत आज आपण भेटणार आहोत आमचे ज्येष्ठ सदस्य श्री सुधाकरराव काळे यांना. आज मागे वळून पाहताना म्हणजे ज्या सदस्यांचे 80 वर्ष वयाची पूर्ण झाली आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा आणि त्या यूट्यूबद्वारे प्रसारित करण्याचा उपक्रम आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह श्री पुरोहित साहेब यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू केला आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण यापूर्वी देखील राबवले आहेत. मागच्या महिन्यामध्येच शतकाच्या वाटेवर हा उपक्रम आपण सुरू केला. त्यामध्ये ज्यांच्या वयाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि शतकाकडे ज्यांची वाटचाल चालू आहे अशा सदस्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला होता. आज मी वासुदेव वझे श्री सुधाकरराव काळे यांच्याकडे आलो आहे. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कसं झगडावं लागलं, प्रत्येक टप्प्यावर झगडून त्यांना यश कसं मिळत गेलं, त्यांच्या आयुष्यामध्ये ते कसे समाधानी राहिले आणि त्यांच्या एवढ्या चांगल्या प्रकृतीचं रहस्य काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर मी आता सुरुवात करतो. श्री काळेसाहेब नमस्कार. नमस्कार. हरिओम. मला तुम्ही सुरुवातीला सांगा की आपलं जन्मतारीख काय आणि आपलं बालपण कसं गेलं, आपलं गाव कोणतं? माझी जन्मतारीख 26 ऑगस्ट 1934. माझा जन्म हा एका अतिशय छोट्या खेडेगावात गेला. रत्नागिरी चवे नावाचं एक गाव आहे, रत्नागिरी तालुक्यामध्ये आहे. ते गणपतीपुळ्यापासून साधारण एक 20-22 किलोमीटर अंतरावरती आहे. माझं बालपण एकदम खेडेगावमध्ये माझे वडील हे शेतकरी होते. शेतकरी समज त्यावेळेला एकदम जी म्हणजे आमच्याकडे भरपूर अन्न होतं, म्हणजे भात वगैरे पिकत होतं, वरची नागली वैरी वगैरे असं या बारीक धान्य पण चांगलं पिकत होतं. पण तिथे त्यावेळेला आमच्याकडे पैसा नव्हता आणि तिथे जर हे आम्हाला तर होतं, परंतु कालची गरिबी काय असते हे त्यावेळेला मला कळलं. त्याच्यानं मी तिसरीपर्यंत होतो. आता मला वाटतं मी शाळेमध्ये थोडा उशिराच गेलो. त्याचं कारण असं, शाळा लांब असायच्या, 2-3 किलोमीटर अंतरावरती शाळा असायची आणि त्यामुळं मी उशिरा शाळेत गेलो. तर 8 वर्षाचा असताना गेलो असावा असं मला अंदाज आहे. मला एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु त्याच्यानंतर 3री आणि 4थीपासून मी मालगुणला गेलो. मालगुण ते 4थी ते 7वीपर्यंत आणि स्पेशल क्लास असे मी तिथे शिकायला होतो. तर मालगुणला तुम्ही कोणाकडे राहत होता? मालगुणला आमचं माझी बहीण होती. बहिणीबरोबर आमचं बिराड होतं, तर तिथे आम्ही राहत होतो. 4थीमध्येच असताना मला RSSशी संबंध आला. RSSच्या शाखा लागलेली होती. तिथे गेल्यानंतर तिथपासून मी RSSमध्येच जायला लागलो आणि मला ते आवडत गेलं. आता शाळेमधलं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक महत्त्वाची. शाळेत मी तसा हुशार होतो आणि पहिल्यापासून माझा स्वभाव शांत होता. मी कधी असं हे करत नसते, त्यामुळे गुरुजींचं माझ्यावर प्रेम होतं. त्याने एक दिवशी गुरुजींनी एक गणित घातली आणि त्याने गणितात सर्वांचं चुकलं आणि सर्वांना त्याने एक छडी मारली. त्यावेळेला छडी होती, परंतु मला त्याने मारलं नाही. तर ते म्हणजे 2 मुलांनी ते ही केली, पण याला का नाही मारलं? तर म्हणलं त्याच्या हाताला खरूज आहेत म्हणून त्याने नाही मारलं, पाठीवर मारा वा असं केलं. तर ते म्हटलं, पण त्याने काय मारलं नाही. अशी माझी शाळा होती. मग ते गुरुजी आठवतात का तुम्हाला? नाव त्यांचं काय गुरुजींचं? बिवलकर नावाचं एक ग्रस्त होतं.
असे 7वीपर्यंत मी तिथे शिक्षण झालं. 7वीपासून नंतर मग मी 8वीला रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीला तिथे 3 वर्ष 8वी 9वी आणि 10वी असं होतं. त्याच्या 7वीनंतर त्यावेळेला 3 वर्षाचा कोर्स करायला लागत होते आणि मग 8वीत जाता येत असे. कारण जे इंग्लिश शाळेमध्ये जात असत म्हणजे 4थीपासून 5वीपासून जायचे त्यांना त्यांचं 1 वर्ष फायद्यात पडायचं. पण आमचं मराठी ह्याच्यातून गेल्यानंतर 1 वर्ष आम्हाला जास्त रखडावं लागलं. SSC यायला त्यावेळेला मला नेमकं माझा आजार झाला त्यावेळेला. मला नेमका प्रश्न असा की पुन्हा तुम्हाला रत्नागिरीला तुम्ही कोणाकडे राहिलात मग? तिथे सुद्धा आमचं बहीण होती आणि तिथे बिराड होतं. अच्छा. त्या तिथे जात होतो. तर तिथे 9वीपर्यंत आमचं हे झालं. पण नेमकं 10वीच्या वेळेला मला आजार आला आणि 2 महिने त्याचे गेले आणि त्याचा परिणाम असा मी SSCला नापास झालो. आणि मग गावाला आलो तर गावाला 2 महिने राहिलो होतो. गावाला म्हणजे रत्नागिरीला राहताना एक मोठे मजेशीर किस्सा झाला. तिथे आमची सिंगल रूम आम्हाला तिथे मिळालेली होती भाड्याने. तिथे एक मोडी असायची आणि तिथे काहीतरी एक कडिया आला होता आणि त्यांनी काहीतरी थोडंसं रिपेअर करत होता. मी त्याला म्हटलं, अरे हे काय नाही, तू असं कर वगैरे असं. तर तो माझ्यावर एकदम उतरला आणि म्हणाला, अरे तुरे काय म्हणताय. आणि त्या दिवसापासून मी कोणालाही अरे तुरे म्हणत नाही. तर लहान मूल जरी असलं तरीसुद्धा अहोत म्हणायची माझी हे झाली. तो मला एक गुरुच भेटला. म्हणजे पहिला गुरु तुमचा कडिया गुरु भेटला. शाळेतले शिक्षक होतेच. म्हणजे हा गुरु पहिला सामाजिक स्थितीतला असा एक गुरु भेटला. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी गावाला होतो, शेती वगैरे करत होतो. पण एक दिवशी माझे मेहुणे आले आणि त्यांनी सांगितलं, अरे इथे राहून काय करणार तू मुंबईला चल. अच्छा. मेहुणे मुंबईला राहत होते? हां, मेहुणे मुंबईला राहतो. कुठे? खाडीलकर रोडला, दादा महाराज गिरगाव. हां, गिरगाव. बरं. नंतर तिथे जरी माझ्या मेहुण्याने मी मेहुण्यांकडे राहिलो तर मेहुण्याला जरी मी आवडलो होतो, माझ्यावर तर हे होतं, तरीसुद्धा त्यांच्या ज्या आई होत्या, माझी बहिणीची सासूबाई, त्या माझा दुस्वास करत असतात. तर एकदा त्या म्हणाल्या, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै आणि तिसऱ्या दिवशी अक्कल गेली. बरं. असा एकंदर माझा प्रवास होता. आणि ठीक आहे, तरी मग मी शांतच होतो आणि हे करत महिना 2 महिने फक्त बहिणीकडे मी जेवायला होतो. बाकी नंतर मग दुसऱ्या बहिणीकडे होतो आणि त्याच्यानंतर आणखी दुसरीकडे जेवायला. ह्याच्यामध्ये पहिले कापडा दुकानात गेलो. तुम्ही राहत कुठे होता त्यावेळेस? बहिणीकडे जेवायला जात होता, पण राहत कुठे होता तुम्ही? मंदिरात राहायचा. मंदिराच्या पाठीमागं 2 खोल्या होत्या आणि संडास बाथरूम वगैरे सर्व तिथे होतं. राहण्याची सवय होती. त्या तिथे राहत असे मी. मंदिर कोणतं? गोपिकाबाई रामदेव. बरं. ते खाडीलकर रोडला, गिरगावात खाडीलकर रोडला. आणि तिथून मग मी कापडा दुकानात लागलो. परत 2 महिन्यांनी मला टायफॉईड झाला. बरं. आणि टायफॉईडनंतर मग परत अशक्तपणाला, पण मग ती नोकरी गेली, दुसरी बदलली, दुसऱ्या कापड्या दुकानात गेलो. किती पगार होता तुम्हाला कापडाच्या दुकानात? 40 रुपये. अच्छा. पहिला 45 होता, दुसऱ्या दुकानात आलो तर 40 रुपये. बरं. नंतर खानावळीत एका जायचा, त्याचे 35 रुपये खानावळ आणि 40 रुपये पगार. बहिणीकडचं हे सोडून दिलं आणि मग खानावळीत जायला लागलात तुम्ही? हां. त्या दुसऱ्या बहिणीकडे पण असा काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणून मग मी इकडे जायला लागलो. असे हे तिसरं कापड दुकानं. त्याच्यानंतर मग आम्ही एके ठिकाणी जेवायला जातो. विंदा कर्णेकरांची एक कविता आहे. ती त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हती, पण नंतर माहिती आहे. ती
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते. खानावळी बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखे झाल. गरम मसाला, नरम मसाला, तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार, सुख थोडे दुःख फार. वा. असे सगळ्यांचे हे अनुभव घेतलेले आहेत. आणि त्या कापड दुकानात करताना एक आमचे मी जिथे जेवायला जात होतो त्या तिथे एक शहाणे नावाचे ग्रस्त आले होते, सगळं भाऊ भाऊ होते. त्यांनी मला कॉन्टोमीटर सांगितलं आणि कॉन्टिस्ट म्हणून मी शिकण्यासाठी वझे यांच्याकडे गेलो. वझे यांचं टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट होतं. तर त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी 2 मशीनी आणली होती कॉम्प्युटरची. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मी त्यांनी सांगितलं फी 100 रुपये होईल. तर मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली. मला आता 60 रुपये पगार आहे, तर मला आत्ता एवढं देता येणं शक्य नाही आहे. तर 40 आणि 30 कारण 3 महिन्याचा कोर्स होता, असं मी देईन. त्यांनी माझ्या एकंदर परिस्थितीबद्दल जरा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि ते म्हणाले ठीक आहे. आणि तिथे मी तो कोर्स पुरा केला. नंतर यथावकाश मला माझ्या मेहुण्याने एका टिल्लू नावाचे ग्रस्त PhDत होते, त्यांना पाठवलं. त्यांची ओळख करून दिली. त्यांच्याकडे मी PhDसाठी ॲप्लिकेशन दिलं. त्यांच्याकडनं एकदा उत्तर आलं. परीक्षेला मी टेस्टला बसलो, पण 5-6 महिने परत काहीच नाही. आणि नंतर परत ज्यांनी माझी टेस्ट घेतली होती ते एकदा कापडा दुकानात आले आणि त्यावेळी त्यांना मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं बघ काय माझी अशी मी टेस्ट तुमच्याकडे दिलेली आहे, तर मला परत काहीच उत्तर आलेलं नाही. तर मला येऊन भेटा. मी त्यांना भेटलो. त्यांनी चिठी दिली आणि पर्सनल ऑफिसरकडे जायला सांगितलं. त्यांनी फाईल संपूर्ण अशी बघितली आणि त्यांना म्हणे तुमची स्पीड कमी पडलेली आहे, तुम्ही जरा परत टेस्टला या. म्हणून परत टेस्ट केली आणि एवढ्या मेन टाईम मी दुसरी नोकरी कापडाची नोकरी बदलली आणि इथे परत आलो. BSTत आलो. आणखी त्यांनी मला परत कॉल करून परत बोललो आणि इकडे माझा नोकरी जिथे करत होतो सहयोग म्हणून कापडा दुकानात होतं, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं होतं ते. त्यांनी मला बहुतेक तिथून मला डच्चू मिळणार होतं, पण मेन टाईम मला तिकडे मिळालं. तिथे सुद्धा दुसरे गुरु मला भेटले. त्यामध्ये जो पलीचा नावाचे ग्रस्त होते, काकूबाई पलीचा. तर त्यांनी मला एकदा तिथे भिकारी वगैरे बरेच यायचे. तर मी म्हटलं असं मी असा हात केला त्याला असा म्हटलं. तर त्यांना मला त्या काकूबाई पलीचाने सांगितलं मला असं नाही करायचं, जो कोणी येऊ दे त्याला नमस्कार करायचा आणि मग तो ऑटोमॅटिक निघून जातो. विनम्रपणे द्यायचा. हां, असं नकार असं. त्यामुळं पण तिथून मी परत BSTत जॉईन झालो आणि BSTत मला आल्यानंतर मला साधारण BSTमध्ये मला सुरुवातीला 185 रुपये आहेत. त्यावेळेला गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये सुरुवातीच्या क्लार्कला 120 रुपये मिळत होते. अशा तऱ्हेने माझा पण गव्हर्नमेंटपेक्षा तुम्हाला जास्त पगार होता BSTमध्ये? हां, BSTमध्ये केवळ तो कोर्स केल्यामुळे. हो, असा पगार होता. आणि दिवस आमचे चांगले चालले होते. माझे तिथे 2 मित्र भेटले मला आणि त्याने आमची एकदम गट्टी जमली होती. कोण? असं एक ठाकूर नाव होतं, ठाकूर आणि एक जोशी. आता ठाकूर स्वर्गवासी झाले आणि जोशी हे आता पुण्याला असतात. तुमचा कॉन्टॅक्ट आहे का? हां, कॉन्टॅक्ट आहे. कधीतरी भेटतो, तिकडे गेल्यानंतर मी भेटतो. पण असा एकंदरीत आमचा प्रवास झाला BSTला.
त्याच्यानंतर माझी जी बेस्टमध्ये मिसेस तुम्ही किती वर्ष होता BSTमध्ये? एक 7-1 वर्ष होतं. 7-1 वर्ष. हां. मग तुम्ही 10वीचं वर्ष केव्हा पूर्ण केलं? 10वी काय तुमचं शाळेत? हा कापड दुकानात असतानाच मी आल्या म्हणजे 2-3 महिन्यानंतर एक 2-3 महिने अभ्यास केला. दुपारी 3 वाजल्यापासून दुपारी 12 ते 3 सुट्टी असायची. तर 1 तासभर अभ्यास करायचा, रात्री 1 तास अभ्यास करायचा आणि 2-3 महिने अभ्यास केल्यानंतर परीक्षेला बसलो आणि मी पास झालो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच मी कॉम्प्युटरचा कोर्स बऱ्या केला आणि असा BST जॉब मिळाला. त्यावेळेला आता त्याच्यानंतर माझं होणारं लग्न. म्हणजे तुम्ही बेस्टमध्ये असताना लग्न हा झालं? BSTचं लग्न हे 1964 पासून झालं. 1964मध्ये. हां. तुमचा प्रेमविवाह का पारंपरिक पद्धतीने काय? आता कसं? मी सांगतो काय माहिती आहे का, प्रेमविवाह म्हणजे माझी मिसेस जी आहे हां. त्या बहिणीच्या नंदेची मुलगी आहे. बरं. तर त्यामुळं ते आजोळी त्यांच्या ते येत असत आणि ती राहायची शिवाजी पार्कला. हां. तर त्या बहिणी होत्या त्या यायच्या, त्यामुळे माझी त्यांची ओळख जास्त वाढली हं. आणि मला एक खात्री होती होकार मिळेल. अच्छा. म्हणून मी तिला विचारलं तर म्हणजे मला कशी केलं त्याने हो म्हणाले. पण आमच्या ह्याच्यामध्ये तिचे वडील जरा स्ट्रिक्ट होते. तर ते कसं करायचं तर तिचंच नातेवाईक येतो आणि मी पण त्यांना एक अग्रस्थानं ओळखत होतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि त्यांनी सासऱ्यांची समजूत काढून लग्नाला सगळा होकार मिळवला. सासऱ्यांना पटवलं पाहिजे. आणि असं एकंदर व्यवस्थित झालं लग्न असं. अच्छा. आणि काय झालं लग्न ठरलं आणि तेवढ्यात माझे वडील गेले आणि तर मग तरीसुद्धा त्यावेळेला 1 वर्षाच्या आत लग्न करायचं ना. अच्छा. हां. तर ते मग 2-3 महिने 2 जुलैलाच केलं. 30 एप्रिलला वडील गेले. हे मी लग्न 2 जुलैला केलं. म्हणजे तुमच्या लग्नाचा वाढदिवस 2 जुलै. हो. लग्न तुमचं 1964मध्ये झालं. म्हणजे आज किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? जवळजवळ 57 झाले. 57. तुमच्या मिसेसचं वय आहे 77 हो. आणि तुमचं वय आहे 87. तुम्ही ऑगस्टमध्ये म्हणजे पुढच्या 26 ऑगस्टला तुम्ही 88व्या वर्षात पदार्पण करणार आहात. हो. अच्छा. मग तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्याकडे घरबीर काय होतं का राहायला? म्हणजे तुम्ही कसं त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये करायचं म्हणून लग्न केलं? हां ते ताबडतोब मला म्हणून करावंच लागलं. आणि तर कारण सगळे आमच्याकडे जुन्या पद्धतीची माणसं होती. म्हणजे होती आहेत. आणि मी ते लग्नाच्यासाठी तेव्हा काही जागा वगैरे काही नाही. पण माझ्या BSTत असताना माझ्याकडे बालानी नावाची बाई होती. त्या राहत होत्या मालाडला, पण त्यांची जागा होती मुलुंडला. त्या तिथे मुलुंडला तिने मला खोली दिली. 40 रोज भाडं होतं. अशामुळे 7-8 महिने तरी तिथे आम्ही होतो. तिथे तुमच्या संसाराची सुरुवात झाली? हो तिथे. तिथं तुमच्याबरोबर काय होतं त्यावेळेस? कसं संसार सुरुवात? आमच्याकडे सोडणे समजा चिमणी कशी एक काडी करते आणि आपलं घर बनवते, तसंच आम्हाला एक गोष्टी बारीक सारीक करायचं होतं. कारण मला देणारं असं म्हणजे कोणी असं मदत करणारं असं कोणीच नव्हतं आम्हाला. किंवा इवन सासऱ्यांचीसुद्धा अशी परिस्थिती नव्हती की त्यांनी आम्हाला मदत करावी. आणि तेवढी मी अपेक्षा पण कोणाकडनं ठेवलेली नाही. किती मी दिवस नाही आणि माझ्या मिसेसनी पण नाही. आणि जेवढं ज्याच्यात होतं, जेवढं मिळत होतं त्याच्यात आम्ही संसार करत होतो शेवटचा. मग आणि त्यावेळेला तसा आनंदातच आम्ही राहत होतो. म्हणजे काय असं म्हणजे कसं होणार काय होणार वगैरे असा काही विचार नव्हता आमच्या डोक्यात. त्या जागेत किती दिवस होता तुम्ही मुलुंडला? एक 8-10 महिने होतो. नंतर मालाडला सॅमटेन मी जागा बघत होतो. मालाडला एक सिंगल रूम मिळाली. तिथे भाडं होतं ₹14.59. 10x15ची जागा, 5x10चा वरांडा.
अशी 200 फुटाची जागा होती. आणि मी सायमल्टेनियसली जॉब पण करत असे. त्यावेळेस मी कुठे जॉब पार्ट टाईम जॉब करायचा. हां आणि जास्तीत जास्त अर्थार्जन कसं करता येईल हां. ते पण मी आमचं साधारण चालू होतं. बेस्टमध्ये सर्व्हिस असताना तुम्ही पार्ट टाईम जॉब करत होता. हो, करत तो होतो. कुठे जॉब करत होता तुम्ही? निरनिराळ्या कंपन्यातून मी आप्पा परचुरे होते. हां म्हणजे गिरगावातले. हां, गप्पा परचुरे प्रकाशक हां. मालक. त्यांच्याकडे ही 2-3 मशीन्स होती कॉम्प्टोमीटरची. बरं. तर त्यांना निरनिराळ्या कंपन्यातून कॉल यायचा. त्याप्रमाणे एखादा दिवस 2 दिवस किंवा काही पार्ट टाईम जॉब वगैरे असं मी करत होतो. ते इम्पोर्टेड मशीन्स होती का? हां, इम्पोर्टेड होती. आणि त्यावेळेला मशीन फॉरेन एक्सचेंजचा प्रॉब्लेम होता ना. त्यावेळेस सांगतो मी, मला अजून आठवते BSTमध्ये आत्ता जो डॉलरची किंमत ₹75 आहे, हां. तर ती त्यावेळेला ₹7.5 होती. बरं. आणि पाऊंड जास्त होता त्यावेळेला. 12-12.5 होता एका पाऊंडाची. अशी त्यावेळेची स्थिती होती. बरं. पण मग तुम्ही आप्पा परचुऱ्यांच्या मदतीने तुमचं निरनिराळ्या ठिकाणी तुमच्या कामासाठी जात होतात. जिथे जिथं ती मशीन्स होती तिथं तुम्ही जायचं. हां. तर असं कुठं जावं लागायचं तुम्हाला? निरनिराळ्या कामाला भांडूपला गेलेलं आहे. क्रॉम्प्टनमध्ये बोरोसिल क्लासवरला तर मी अच्छा. बोरोसिल बरेच वर्ष 2 वर्ष जॉब करत होतो. कुठे ते बोरोसिल? बोरोसिल अंधेरीला. अंधेरीला. हां. बरं. तर तुम्ही BSTमध्ये सर्व्हिस करत असताना तुम्ही म्हणाल की तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यात जाऊन ओव्हरटाईम तुम्ही करत होता. पण त्यावेळेस तुमचं लग्न झालं होतं. हो. तर लग्न झाल्यानंतर तुम्ही सकाळी जे सर्व्हिसला निघत होता तेव्हा घरी किती वाजता पोहोचत होतं? घरी 11-12. म्हणजे सकाळी 7-7:30ला निघायचं ते रात्री 11. आणि त्यानंतर तुमच्या 64 साली लग्न झालं. मग तुमचे मुलं बाळ काय, त्यांच्याबद्दल काय सांगा? 2 वर्षांनी मोठी मुलगी झाली. बरं. तिचं नाव? आणि तिचं नाव सुजाता. अच्छा. आणि दुसरी मुलगी 72मध्ये झाली. बरं. 6 वर्षाचं डिफरन्स होतं. तिचं नाव? तिचं नाव सुमेधा. सुमेधा. आता दोघींचीही लग्न झालेली आहे. जावईकडे व्यवस्था सर्व आहे. आणि आम्हाला त्याची कसल्याही तऱ्हेची काळजी नाही. काळजी नाही. तर त्यावेळेला ओव्हरटाईम तुम्ही म्हणाल, मी हे मशीनचं भाडं त्यावेळेला दिवसाला ₹8 होतं. बरं. आणि मला ते पार्ट टाईम जॉबसाठी ₹6 दिवसाला द्यायचे. बरं. आणि ₹8चं मशीन हां. असा एक कारभार होता. पण बोरोसिलमध्ये पार्ट टाईम जॉब करायचा. अगदी घड्याळाच्या काट्यावरती हे करायचं. आणि ऑफिसला BSTला कसं तरी पोचायचं. म्हणजे ते कसरतच होती तुम्हाला. एकदम कसरत होती. पण त्यावेळी तशी ते मजा कसं पण काय तुम्ही होती. साधत होतात की सकाळी 7ला म्हणजे ते बेस्टला तुम्हाला कोलाब्याला जावं लागत होतं. कोलाब्याला जायचं. आणि मग ते बोरोसिल तुमची अंधेरीला कंपनी? अंधेरीला. अंधेरीपासून स्टेशनजवळ होती, लांब होती. हां. पण ठराविक बस, ठराविक ठिकाणी, ठराविक ट्रेन, हां. ठराविक. आणि इवन मी तुम्हाला सांगतो, चर्चगेटपासून BSTला जायला 2-2 वेळा पण बस बदलत होते. कारण बसचा पास पण होता आमच्याकडे. तर त्याशिवाय बस डायरेक्ट बस फाउंटेनचे असेल फाउंटनला उतरा, तिथून दुसरी बस पकडून पुढे जा, असं पण हे करत. मग असा तुमचा झगडत प्रवास चालू असताना तुम्ही फारसा फॅमिलीला वेळ देऊ शकत नव्हता? नाही, त्यावेळेला नव्हता. बायकोने पण तक्रार काही केली नाही. तिला एकंदर काय करतो नवरा हे माहिती होतं. आणि हे माहीत होतं की व्यसन काही नाही आहे. हो. हां, व्यसनाबद्दल सांगायचं झालं तुम्हाला, मी मुंबईला आलो, एकटाच होतो. तर मला कसलंही मी ठरवूनच, मी कधीही सिगरेट ओढलेली नाही. कधीही दारूच्या ग्लासमध्ये, दारूचा कलर हा फायरस्टोनला लागल्यानंतर वयाच्या 42व्या वर्षी बघितला. 42-44 वर्षाला दारूचा कलर कसा असतो.
दारूचा कलर बघितला, टेस्ट नाही केली का? कलर कलर नाही बघितला, टेस्टचा प्रश्न नाही. हां. असं माझं जीवन होतं. मला ब्रेडसुद्धा मला माहिती नव्हता. अच्छा. ब्रेड लग्नाच्या नंतर काही वर्षांनी मग ब्रेड सगळं चालू आहे. बरं. हां. मग तुम्ही मालाडला राहत होतात, त्यानंतर तुम्ही कांदिवलीला केव्हा आलात? कांदिवलीला 70मध्ये आलो. सन 69-70मध्ये आलो. त्यावेळेस तुम्ही फायरस्टोनमध्ये होते सर? हो, त्यावेळेस मी फास्ट बेस्ट सर्व्हिस सोडली? PhD सोडली, स्मॉल स्केल पकडली हां. आणि स्मॉल स्केल सोडली आणि मी फायरस्टोनला आलो. त्यामुळे तिथे पगारात वाढ होती म्हणून? प्रत्येक ठिकाणी पगारात वाढ आहे म्हणून गेलो. बरं. फायरस्टोनला त्यावेळेला आम्हाला पगार चांगला होता, शिवाय 22% बोनस होता. वा. बरं. म्हणजे जवळजवळ 1/4 पगाराच्या पैसे मिळायचे बोट असतात. चांगली नावाजलेली कंपनी होती फायरस्टोन. टायर कंपनी. किती वर्ष होता तुम्ही फायरस्टोनमध्ये? 20 वर्ष 6 महिने. अच्छा. पण मध्ये फायरस्टोनचं काहीतरी टाळेबंदी वगैरे असं काहीतरी मध्ये ऐकलं ते काय त्यावेळेस? माहिती का, त्यावेळेला आता फायरस्टोन इथे नाही आहे. इवन जगामधून सुद्धा फायरस्टोन मला गेली आहे. त्यावेळी ती प्रायव्हेट कंपनी होती, आमच्याकडे लिमिटेड कंपनी नव्हती. अच्छा. पण नंतर बॉम्बे टायर्स म्हणून झालं आणि तेव्हा मग प्रायव्हेट लिमिटेड झाली. हो, पण म्हणजे तुम्ही बिझनेस नंतर सुरू केला काहीतरी मला कळलं. मग वयाच्या 48व्या वर्षी चालू केलं. त्यावेळेस तुम्ही फायरस्टोनमध्ये होतात, त्यावेळेला फायरस्टोन. तर मग तुम्हाला का वाटलं आपण बिझनेस सुरू करावा म्हणून? इकडे एक माझा गावातला पेंटर होता, त्याला मी पेंटिंग करण्यासाठी बोललो होता. तसंच त्याच्यावरून आणि मी इथे रजा घेऊन राहिलो होतो. त्यावेळी पेंटला काय करतात हे सगळं बघितलं. नंतर माझ्या इथे मला कपाटं वगैरे करायची होती, काही दुसरं फर्निचर करायचं. त्यावेळेला माझ्या मेहुण्यानं त्यांच्या ड्रॉईंग वगैरे घेतलं. माझ्या मित्राने एका कार्पेंटर दिला आणि त्यांनी सगळं माझ्याकडनं बघितलं, हे केलं आणि इथे काम चालू होतं घरात. तेव्हा मेहुणे आले होते आणि त्यांनी ते बघितलं काम चालू कसं काय आहे. मेहुणे आर्किटेक्ट होते ना? हां, आर्किटेक्ट. तेव्हा ते त्यांचा व्यवसाय, पण फर्निचर वगैरे कोणाला लागलं तर ते करत असेल, असं काही हे नव्हतं. तर ते त्यांनी विचारलं, साहब माझ्या कार्पेंटरने विचारलं, साहब किधर काम होगा तो मेरे को बता दो. तर त्याच्यावरून मला असं वाटलं आपण का स्टार्ट करू नये काम. अच्छा. असं वाटल्यानंतर केलं. माझ्या मिसेसनी 2 कामं आणली त्यांच्या मैत्रिणीची आणि तिथपासून अशी कामं चालू झाली. म्हणजे हा तुमच्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट. हा, पहिला टर्निंग पॉईंट म्हणजे तुम्ही गाव सोडून मुंबईला आलात मेहुण्यांबरोबर, हो. तिथून सुरुवात झाली. हा दुसरा टर्निंग पॉईंट. मग तुम्हाला बिझनेस सुरू करताना पहिलं काम चांगल्यापैकी कोणतं मिळालं? पहिलं काम हे बोरिवलीचं होतं. साठे नावाचे ग्रस्त होते ह्याच्यात परांजपेंची कॉलनी आहे ना, हां हां. तिथे काम करायचं होतं. दुसरे काम ह्याला होतं, तिची मैत्रीण होती सप्रे म्हणून, नवी मुंबई वाशिम. तुमच्या कॉलनीमध्ये पण तुम्ही काहीतरी बरेच कामं केली तुमचं? नंतर काय माहिती आहे का, काही लोक असं हे होतं, काळे महागडे आहेत बरं. असं पण होतं, पण काळे विश्वासू आहेत हां. असं पण खूप असं झालं. त्यामुळं कोणीही जरी महाग असं, आणि मी महाग म्हणून कधीच हे केलेलं नाही, कारण मी कधीच प्लाय वगैरे वापरणं किंवा कुठचंही मटेरियल वापरणं, की मी ह्याला सांगितलं तर सिमेंट कमीच वापर असं कधी कडियाला सांगितलं नाही. आणि प्लाय वगैरे हे जे काय सनमायका असेल तो दाखवून चांगल्यापैकी क्वालिटीचा असेल तरच घ्यायचं. म्हणजे धंद्यामध्ये हां, तुमची सचोटी, प्रामाणिकपणा हो, आणि त्यावेळची श्रद्धा ह्या गोष्टी तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. आणि त्यामुळे तुम्हाला धंद्यामध्ये सुद्धा चांगली लोक बरीच भेटली असतील. व्यवसायामध्ये सांगायचं मला पैसा मिळाला
मग धंद्याने मला बोलायला शिकवलं. बरं. बरोबर माझ्यावरती प्रेम करणारी मला माणसं होती. हे जी माझ्या माणसं होती ती माझ्यावर प्रेम करणारी अशी माणसं मला भेटली. कस्टमर ते माझे होते. कारण त्यांना माहिती आहे, एकदा काळ्याने सांगितलं की ते व्यवस्थित होणारच. त्या सर्व कामाची कारण मी दुसरी गोष्ट नाही, हे सर्व जे काम आहे ना, मी कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत नाही. सर्व आपण परचेस करायचं आणि कार्पेंटर किंवा जे कोणी असतील त्यांच्याकडे काम करून घ्यायचं. पण मग तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जावं लागत असेल तुम्हाला, म्हणजे नाही असं होलसेल मार्केट नाही आहे. याचं मार्केट आहे ना, हां. ते सर्वकडे सारखंच असतं. अच्छा. हां, आता प्रत्येक म्हणाले थोडंसा 1-2 रुपये कोणी महाग ठेवतं, कोणी बाकी असं त्याचा काही होलसेल वगैरे असं हे नाही. एवढं आपण करू शकत नाही. एक मराठी माणूस बिझनेस किंवा धंदा करतोय तर त्याला भांडवल काय, भांडवलाशिवाय तुम्ही कसा काय धंदा सुरू केला? आता थोडा आस्ते वाढत गेलं. मला देवाची खरंच प्रत्येक गोष्टीत साथ होती. म्हणून मला इथे ग्रॅनाईट, कडाप्पा, हां. मार्बल यासाठी एक दुकान मला होतं. त्यांच्याकडे मी सतत जायचं, काम ऑर्डर द्यायची. बरं. आणि त्याने एवढी माझ्याकडे उधारी ठेवली होती की 1.25 लाख 1.5 लाख रुपये माझे जरी असले तरी कधीही त्यांनी मला पैसे तुम्ही द्या असं सांगितलेलं नाही. ही केव्हाची गोष्ट आहे? ही साधारण 30 वर्षापूर्वीची 30 गोष्ट आहे. वर्षापूर्वीची गोष्ट. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला म्हणजे त्यावेळेला 1-2 रुपयाला म्हणजे किंमत होती. आता काय, आता 10 रुपयाला कोथिंबीरीच थोडी मिळते. आणि त्यावेळेला अशा तऱ्हेचं मी हे केलं. दुसरं म्हणजे एक ग्लासवाले माझे होते, बरं. गोरेगाव ग्लास म्हणून. गोरेगाव ईस्टला आहे ना? हां, ईस्टला दुकान आहे, स्टेशनजवळ आहे. तर त्यांची माझ्याकडे होती. त्याने उधारी तुला कोणालाही देत नव्हते. हां. पण मला आणि दुसरे एक सामंत म्हणून होते अर्किड, त्यांना फक्त उधारी त्यांच्याकडे होती. मलासुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही पैसे काय देणार का. याचं मग कारण काय? मला विश्वास होता हां. की माझ्याकडे पैसे आले की मी त्यांना मिळणारच, असा त्यांना एक विश्वास होता. त्यांनी मला दिवाळीची गिफ्ट वगैरे एवढी दिलेली आहे. एकदा त्यांनी एक गणपतीचं हे फ्रेम दिली. ती त्यावेळेला किंमत साधारण एक तुम्ही 25-30 वर्षापूर्वी 6,500 होती. एवढी ती फ्रेमची किंमत होती. आणि ती त्यानं मला गिफ्ट, आणि एवढंच नव्हे, त्याने मला बोलवलं आणि त्याने दिलं. मी गाडी घेऊन गेलो होतो आणि गाडीवरून मी तुम्हाला एक सांगतो, त्यानंतर सांगतो. गाडी घेऊन गेलो होतो. ते म्हणाले ह्याच्यात पण गाडीत ती फ्रेम जाईल ना. आणि नंतर मग त्यांनी परत मी गाडी पाठवून दिली आणि रिक्षात बसलो आणि रिक्षातून ते तेवढ्या 80च्या 80 घेऊन जा. आणि मला माहिती नव्हतं काय आत काय आहे, गणपती काय कवर सगळं केलेलं होतं. आणि त्यांनी ताबडतोब मी घरी येऊन बघतो ते चांगली एवढी गणपती, साधारण 3.5 फूट बाय 4.25 फूट अशी ती गणपतीची मूर्ती. एका बोरी माणसाने व्यापाऱ्याने बोरी वाटतं. तुम्हाला तसाच आमचा बापूंचा फोटो पण 1 वर्ष दिला त्याने. तो पण त्यानेच दिला. हां, त्याने दिला. एवढा मोठा फोटो आहे. तर अशा तऱ्हेने प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळाली. माणसं मिळाली प्रेम करणारी. म्हणून सांगितलं बाई, खूप व्यवसायाने मला खूप दिलं. आणि ह्याच्यावरती परमेश्वराची श्रद्धा असल्याशिवाय, परमेश्वराची कृपा असल्याशिवाय या गोष्टी होत नाही. आणि माझ्याकडे तसं काहीच नव्हतं. शून्यातूनच मी हे सगळं निर्माण केलेलं होतं. तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी रिटायर झाला फायरस्टोनमधून. हो. आणि त्याच वेळेस तुमचा बिझनेस पण चालू होता. हां, त्यावेळेस एक 60व्या वर्षाचं तुम्हाला सांगतो. हां. माझ्याकडे पहिली गाडी, आमचे तिथे अशी कंपनीचा हा होता जो रिटायर्ड माणूस होईल
त्याला कंपनीतून घरी न्यायचं? घरी आपल्या गाडीतून पाठवत असत. कंपनीच्या गाडीने कंपनीच्या गाडीतून पाठवत असत. बरं. तर मला माझी इच्छा होती की आपल्या स्वतःच्या गाडीनेही यावं, आणि ती इच्छा माझी पुरी झाली. मी गाडी त्यावेळेला 1 लाखाला सेकंड हँड घेतली, आणि त्यावेळेला परत पहिला इकडे आलो. मग तुम्ही सेकंड हँड गाडी घेतली, तुम्ही ड्रायव्हिंग तुम्हाला येत होतं? नाही नाही, एकाला मी माझ्या बागेत सुपरवायझर होता, हां. त्याला मी तयार केला सुपरवायझर, आणि अशा तऱ्हेने आम्ही झालो. म्हणजे आयुष्यात गाडी 3 झाल्या माझ्या. एक 70 म्हणजे एक 60व्या वर्षी, एक 70व्या वर्षी, आणि एक 80व्या वर्षी. बरं. अशी आता तुम्ही धंद्यामध्ये तुमचा इतका जम बसलेला असताना, कामं पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवून करत होतात तुम्ही सगळी, आणि त्यावेळेस मुख्य तुमचा उद्देश होता अर्थार्जन करण्याचा, त्यासाठी एवढा झगडा चालू होता, आणि एवढा अर्थार्जन म्हणजे बऱ्यापैकी पैसा मिळत असताना तुम्ही अचानक धंदा का थांबवला तुमचा? काय माहिती का, सद्गुरू अनिरुद्ध बापू यांच्याकडे आम्ही 96पासून जायला लागलो, आणि त्यांच्यावरती एवढी श्रद्धा आमची झाली, आणि मी देव पहिल्यापासून मानत होतो. परंतु देवाकडे कसं बघावं, देव कसा असतो, देव तुम्हाला कधीच शिक्षा करत नाही. जास्तीत जास्त आई जशी मुलाला रडला म्हणून चापटी मारते, तेवढीच चापटी तो मारतो. देवाला म्हणजे हे जे काही शिक्षण आहे ते त्यांच्या प्रवचनातून मिळालं, आणि आम्हाला आता ह्या वयातसुद्धा असं की बापूंचे आम्ही भक्त आहोत, त्यामुळं मला काहीही होणार नाही, अशी आमची मुळामध्ये श्रद्धा आहे, आणि ती वस्तुस्थिती आहे. बापूंचे असे बरेच अनुभव आम्हाला आलेले आहेत. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पैसे हा तुमचा जो मूळ हे होता, पैसे कमवणे, तो ट्रॅक बदलून तुम्ही भक्तिमार्गाकडे लागलात. हो, मुळातच तुम्ही आध्यात्मिक मुळामध्ये धारणा तुमची ती आहे. मुळामध्ये माय होतोच. हां. कारण गावाला असताना आमच्याकडे नवरात्र, गणपती, श्राद्ध, पक्ष किंवा पूजा वगैरे, हे सत्यनारायणाची पूजा वगैरे, या गोष्टी नियमितपणे होत होत्या. अजूनसुद्धा नवरात्र तिथे होतं. आता माझे तिथे पुतणे आहेत, ते पण व्यवस्थित तऱ्हेने सर्व देवाचं तिथे करतात, आणि माझी एक श्रद्धा आहे, तिथे आमच्या घरातल्या देवीवरती व्यवस्थित सर्व चालू आहे, पूजा अर्चा वगैरे चालू आहे, म्हणून माझंही तसं चांगलं होतं, अशी माझी पण श्रद्धा आहे. पण आपण हा पैसा कमवत असताना आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतो, अशी पण तुमची भावना होती, आणि तुम्ही काही प्रमाणात तसं मी जायला मला जेवढं जे काही मिळालं शेवटी त्याच्या आसपास मी माझं असं देऊन झालेलं आहे. म्हणजे ते एके ठिकाणीच मी असं दिलं असं नाही, काही निर्णया ठिकाणी, काही संस्थेला, काही विद्यार्थ्यांना, काही अशा तऱ्हेने मी मदत केलेली आहे. आता कन्याकुमारीला गेलो होतो, कन्याकुमारीला डोनेशन दिलं, प्रत्येक वाढदिवसाला त्यांचं पत्र येतं. हो, मी अशा तऱ्हेने हे केलेलं आहे. आता ह्या गोष्टी काय जास्त सांगायच्या नसतात, काय केलं. तुमच्या गावाकडे पण तुम्ही काहीतरी देवाचं काहीतरी हां, वेगळं एक मोठं आयुष्यात जर काही चांगली कामगिरी झाली असेल तर ती मी ही आहे, हे आमचा रत्नेश्वर आहे, ग्रामदेव कुलस्वामी आहे. तर काळे जोशी फॅमिलीचा कुलस्वामी. तर त्या ह्याच्यामध्ये मी इथून सगळं मार्बल, ग्रॅनाईट हे सर्व घेऊन, माझे कामगार वगैरे घेऊन मी स्वतः तिकडे त्यांच्याबरोबर जाऊन सगळं गाभाऱ्यातलं तिकडे सामान, डेकोरेशन. आत्ता जर तुम्ही माझी ती रत्नेश्वराची फ्रेम बघितली, मी जर पूजा करतो तर तिच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल सर्व असं.
मी संपूर्ण काम केलं. त्याला साधारणपणे 40,000 रुपये खर्च झाला. ही किती सालची गोष्ट आहे? हे साधारण 20-21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे 20-21 वर्षापूर्वीची. 2000 सालची. 2000 सालची वर्ष. बरं. त्यावेळेस तुम्ही रिटायर झाला होता हां त्यावेळेस रिटायर झालो. आणि बिझनेस तुमचा बिझनेस चालू होता. सगळी माझी टीम घेऊन टीम मी होती. तिकडे गेलो होतो. अच्छा, म्हणजे टेम्पोनी तुम्ही कसे गेला? टेम्पोनी टेम्पोचे सगळं सामान. तिथे किती दिवस लागले तुम्हाला काम करायला? 8-10 दिवस तरी. 10 दिवस तरी. मग 8 दिवस ह्या सगळ्या कामगारांचा खर्च वगैरे तो सर्व माझा होता. त्यावेळेला सगळं आमच्या घरातल्या लोकांनी पण चांगलं सहकार्य केलं. बरं. म्हणजे त्याच्यासाठी मी काय त्यांना पैसे दिले नाहीत. माझे कामगार होते तेव्हा ते. पण दुसरी एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेला मी जात असे किंवा व्यवसाय करत होतो, पण त्या गावातल्या लोकांना एवढं काय माहिती नव्हतं बा हा काय व्यवसाय म्हणजे काय करतो. ज्यावेळेला मी रत्नेश्वराचं ते काम केलं त्यावेळेला एवढा लोकांचा प्रतिसाद होता की मग अरे हा काहीतरी काम करतो असं. ते तुम्हाला समाधान जास्त मिळालं असेल एवढ्या लोकांचा प्रतिसाद. दुसरं सांगतो मी, हे संपूर्ण जेव्हा हे झालं काम झालं आणि त्यावेळी भटजींना बोलवलं आणि एकादशी म्हटलं आपण करूया. आणि जेव्हा रत्नेश्वराला म्हणजे पाणी वगैरे घालून असं जेव्हा हात घातला असा पिंडीला, तेव्हा मला जी काय अनुभूती मिळाली तिचं वर्णन मला नाही करता येणार. म्हणजे खरंच तो एक रत्नेश्वराचा मला प्रसाद होता. ते आत्मिक समाधान असताना ते त्यावेळेला खरंच होतं मला. म्हणजे एवढं समाधान मिळालं. म्हणजे म्हणून ते आयुष्यात माझ्या केलेली एक मी चांगली कामगिरी. जीवन प्रवासात तुम्ही त्या दृष्टीने समाधानी आहात? हो. पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का? हो, पुनर्जन्मावरती निश्चितच जो हिंदू आहे, हिंदू आपणाला म्हणून घेतो, त्याचा पुनर्जन्मावरती विश्वास असतोच आणि असायलाच पाहिजे. म्हणजे जय जय ह्या आणि आमचे सद्गुरू पण सांगतो जय जय ह्या जन्मामध्ये तुम्ही केले त्याचं पाप पुण्य जे असेल ते पुढच्या जन्मी तुम्हाला भोगावंच लागतं. तर असं म्हणजे पुनर्जन्म आहेच. पण मग तुम्ही बापूंच्याकडे नंतर सेवेकरी म्हणून जायला लागलात. हो. त्यावेळेस तुमच्या बिझनेसचा काय विचार केला तुम्ही? नाही मग काय तोपर्यंत मुलगी चालू झाली होती. म्हणजे तिला समजायला लागले. शिक्षण संपलं होतं. हां, दोन्ही मुली त्या व्यवसायात आलेल्या होत्या. आणि एक मुलगी ते इंटिरियरचा तिचं डिप्लोमा तिने गेलेलं होतं आणि त्यामुळे बाकी सगळं कसं करतात काय करतात हे तिला सांगितलेलं होतं. त्यामुळे तिला सर्व तशी माहिती होती. आणि बापूने खरंच त्यावेळेला आमच्यावर उपकार केले. म्हणजे तुम्हाला म्हणजे दुसऱ्या लोकांना सांगून द्यायची कल्पना येणार नाही. तिथे जाऊन स्वयंसेवक म्हणून काम करणं आणि ते बापूंसारखं आम्हाला देणं ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. हे फक्त बापू जे भक्त आहेत त्यांनाच समजू शकते. मी असं ऐकलं की तिथं गेल्यानंतर तेव्हा काही ठराविक लोकांनाच तिथे संधी मिळते पूजेची, असं मी काही ऐकलं आहे. खरं आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते अभिमानास्पद वाटतं? बरोबर आहे. काही तिथे निर्णय पूजा असतात. बऱ्याच लोकांना अशा सगळ्या देवांची पूजा. मला तिथे कशी पूजन मिळतं. साधारण 2-2.5 महिन्यांनी वार घेतो एक दिवस. तिथे महादुर्गेश्वर म्हणून आहे, शंकराची पिंडी आहे आणि त्याचं एक महिन्याला त्याचं हे होतं, पूजन होतं. पण प्रत्यक्ष पूजन न होताना अप्रत्यक्षरित्या ते संपूर्ण पूजन करायचं. तर आणि ते पूजन सकाळी 11:30, दुपारी 3:30 आणि रात्री 7:30 असं 3 वेळेला असं हे पूजन होतं. आणि ह्याच्यामध्ये मला एकदा मी असं पूजन करत असताना मला लहानपणापासून पूजा करायची आवड आहे आणि मी आमच्या घरात सगळे पूजा वगैरे चालू आणि इकडे घरीच आहे.
तर ती पूजा मी इकडे करत असताना आई म्हणजे बापूंच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आम्ही आई म्हणतो, ती आई आलेली होती. परंतु मी पूजेमध्ये एवढा गर्क होतो ना, त्यामुळं त्या आल्या जवळजवळ 15-1 मिनटं त्या होत्या तिथे. पण मला त्याची जाणीवच नव्हती की आलेल्या आहेत किंवा असं. कारण जेव्हा कोणीही बापू येऊ दे, दादा येऊ दे किंवाही येऊ दे, प्रत्येक एकदम त्याचे प्रत्येकाचे कान डोळे चौकारलेले असतात. त्यांचं दर्शन त्यांच्या दर्शनावर. पण मला तिकडे मी बघितलंच नाही म्हणजे त्यांच्याकडे. माझी पूजा चालू होती आणि ज्या वेळेला त्या बाहेर गेल्या त्यावेळेला ही बाहेर गेली होती. ते बाहेर म्हणजे एकदम बाहेर नव्हे, सभागृहाच्या बाहेर तिथे त्या गेल्या भेटल्या. तेव्हा सगळं तुझ्या नवऱ्याची पूजा बघितली, कसे छान करतो असे ते म्हणाले. त्या म्हणाल्या. आता मी नंतर काय झालं, योगायोगाने मी 7:30ची पूजा होती, 8पर्यंत माझी संपली आणि सामान ठेवण्यासाठी म्हणून मी आत गेलो. तर तिथे खोली आहे तिथे. तेवढ्यात त्या बाहेर त्या दुपारीच्या गेल्या होत्या, त्यावेळेचं नेमक्या आल्या आणि त्यावर मला पण त्या म्हणाल्या, जी पूजा बघितली. आता एवढं आईने म्हणणं हे खूप काही तर बरंच आहे. म्हणजे जो भक्त आहे त्यालाच त्याचं जास्त समजेल, दुसऱ्याला त्याला तेवढा समजेलच असं नाही. म्हणून अशा तऱ्हेने माझी ती पूजा झाली. पूजा एवढी लक्षात लागली. तुम्ही आता अनिरुद्ध बापूंच्या सेवेमध्ये पूर्ण तुम्ही वाहून घेतलेलं आहे. हां, पूर्ण म्हणजे आम्ही ठराविक वेळ जातो. कोविडमुळे ते सध्या तुम्हाला जमत नाही आहे. हां, आता बरंच कधी बोलवतील जेव्हा चालू होईल, सगळी मंदिरं चालू होतील, त्याच्यानंतर बापूंना कधी वाटेल आपण आता सुरक्षित आहोत. पण शेवटी काय माहिती का, हा जेव्हा लॉकआउट झाला तर लॉकआउट हा संपूर्ण याच्यामध्ये 22 मार्चला काहीतरी झाला आणि बापूने 14 मार्चपासून भक्तांना बंदी केली होती आणि 18 मार्चपासून आमची सेवा बंद केली होती आणि तिथपासून संपूर्ण मंदिर बंद होतं आणि गव्हर्नमेंटच्या 22 तारखेपासून चालू. म्हणजे आता आमच्याकडे जेव्हा हे जरी मंदिरं सगळी चालू झाली तरी बापूंना जेव्हा सुरक्षित वाटेल त्याच वेळेला बापूंचा आदेश येईल तेव्हा परत तुम्ही सेवेत रुजू होणार. आम्ही परत रुजू. आता एक गमतीशीर तुम्हाला प्रश्न विचारतो की माझ्या एका मित्राचा बरईला सीफेसवर क्वीन्स नेकलेस म्हणून आपण जो भाग म्हणतो तिथे एक 2000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, छानपैकी नोकर चाकर आहे आणि त्या मित्राने तुम्हाला जर समजा एक 10 वर्षाकरता विनामूल्य राहायला दिला तर ती ऑफर तुम्ही स्वीकाराल का? समोर समुद्र आहे, छान आहे. खरं सांगू का, आत्ता मी ज्या जागेत राहतोय तो 3 मजले चढायचे आणि उतरायचे हे गोष्ट आहे. पण तरीसुद्धा एवढा मी समाधानी आहे तर ते एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हाला करमणारच नाही. आणि आत्ता कसं आहे, आता मित्र आहेत, सगळे आहे, सोबती आहेत आणि आपलं हे आपलं आहे, आपलं कुटुंब आहे, आपलं कुटुंब आहे, ही तुमची संपत्ती आहे अशी भावना आहे तुमची. आणि एवढे मित्रपरिवार आणि सगळे लोक इथे सगळं आहे. ते सगळं साधा भाजीवालासुद्धा आम्हाला ओळखतो. केळी घेतो तो केळीवाला आम्हाला हे करतो. तर तिकडे कोण जाणार नाही, कोण हे करणार, ती आसक्ती आता राहिली नाही. बरं, तर आता मी शेवटाकडे येतो आणि तुम्हाला विचारतो की तुमच्या या जीवन प्रवासामध्ये खूप चांगले लोक तुम्हाला मिळाले, भेटले, तर असे काही व्यक्ती असतील की ज्यांचे खरोखर आभार मानावेत, अशा काही तुमच्या डोळ्यासमोर व्यक्ती कोण आहेत? काय माहिती का, आता ज्यांचे अगदी आभार मानावे अशा व्यक्ती होत्या म्हणजे आपल्या आईवडील असतातच. माझी बहीण आहे आणि माझी ज्याने मला मुंबईला आणलं ते माझे मेहुणे. ह्या आदरणीय लोकांबद्दल माझे कायम
शतशः त्यांना नमस्कार करतो त्यांना. परंतु त्यांनी जे मला एकंदर जे दिलं त्याची तोड नाही. अदरवाईज मी एवढा पुढं किंवा एकंदर मी धडपड केली आहे करेल. या प्रत्येक गोष्टीला माझा परमेश्वराने मला खूप दिलं आणि आता बापूंच्या रूपाने आम्हाला भेटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आम्हाला कसं आमचं पुढं काय होणार कसं होणार आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. आम्हाला बिलकुल बापू सर्व काहीतरी बघतील अशी आमची दाट श्रद्धा आहे. म्हणजे आम्हाला असं हे नाही आहे. पण ह्या गोष्टी म्हणजे यांच्याबद्दल माझे निर्णय, माझी बहीण माझी ती आईसारखीच होती. त्यांच्याबद्दल खरंच आता अनेक लोकांनी मला मदत केली. नातेवाईक, खरं सांगायचं तर माझ्या मिसेसकडून असणारे नातेवाईक घ्या किंवा माझ्याकडून असणारे नातेवाईक घ्या, माझे निरनिराळे इतरत्र जे काही फ्रेंड सर्कल आहे किंवा मित्रपरिवार आहे, त्या सर्व लोकांबद्दल माझ्याबद्दल भावना, कारण मी त्यांच्याबद्दलसुद्धा भावना चांगल्याच ठेवलेल्या आहेत. म्हणजे असं काही मी कोणाबद्दल हे केलं नाही. आणि मला खरं सांगायचं तर कष्ट करणारी माणसं आवडतात. जे कष्ट नाही करत, आळशी आहेत, त्यांचा मला रागच येतो. पण मी आता म्हणजे प्रत्यक्ष आपण काही बोलू शकत नाही कोणाला, काय करू नाही, त्यांनी कसं वागावं काय करावं. पण असं हे माझं एकंदर हे असं. ठीक आहे, तर मग ह्या टप्प्यावर मी आपली मुलाखत संपवतो. आणि मित्रहो, असे आमचे काळेंचं व्यक्तिमत्व, खरोखरच त्यांच्या संबंध जीवन प्रवासात तुम्ही बघितलं असेल तर प्रामाणिकपणा, सचोटी आणि भक्ती, श्रद्धा या गोष्टी तर त्यांच्या प्रामुख्याने दिसून येतात. त्यांच्या देहबोलीवरून ते नेहमी दिसून येतं की समाधानी आहे. तसंच त्याबद्दल ते सांगितलं आहे त्यांनी की त्यांचा जी तब्येत चांगली राहिली त्याचं गमक ते हेच आहे की नेहमी दुसऱ्यांबद्दलची भावना त्यांची चांगली असते, प्रामाणिक असते. आणि म्हणून ते आत्तापर्यंतचं जीवन समाधानाने जगू शकले. त्यांच्या उर्वरित आयुष्यात मी त्यांना चांगलं आरोग्यदायी जीवन जगण्याची परमेश्वराकडे इच्छा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.